Free Fire India. I've done this 1,000 times. In virtual reality. Quiet, please. I need to focus. I will not let matters consume. त्याच्यामध्ये हे पण आलेलं आहे निंजा स्टार. कोण मारत आहे? कोण मार? ओ तिथं मार. Triple takedown. I can take you all by myself. I need nobody. Let's go again. Help me! आता तुम्हाला सांग कांदे बटाट्याचं एकत्र दुकानात असतं तर मग तुम्ही त्याच्यावर तुम्ही काय म्हणतात का खाण्याचा वापर धुवून घेतो आपण बटाटे गमतीच. Help me! First doom. Help me! Takedown. पुस्तकात सापडलं नाही खिचडीच खायची सापडलं नाही आम्हाला. I can take you all by myself. I need nobody. Need equipment again. त्यानिमित्ताने ते केली जाते. ऍक्च्युली ते सगळे पित्तवाले पदार्थ आहेत. त्याने जास्त पित्त होतं. भेंडी चालतात भेंडी ती ह्याच्या उपासाला चालते नवरात्राचं फक्त. भेंडी राजगिरा हे दोन्ही भाज्या चालतात परंतु नवरात्र नसते बाकीच्या शेवटी काय तोंडाच्या चवी चालतं पण गाजर चालतं. Help me! खरं Help me! Double takedown. घरात राहायला भरपूर ना पण कधी काही नाही भरलेलं घर. I can take you all by myself. I need equipment again. Follow me. थाळी भेटते उपवासाची एवढी मोठी. ही उपाशीची बाजणी आईला काय सांग तुला करेल ना तर त्याच्यामध्ये एवढं टाकलीस बटाटा उकडून
takedown. ती शाळेत वगैरे नेते त्याने एक कार्यक्रम. Takedown. मला तर कधी लहानपणापासून ना बटाटा उकडायचा, किसायचा आणि आवडता पदार्थ अर्धवट उकडलेला असेल म्हणजे थोडासा जाड राहतो ना. कच्चा जाड म्हणजे तेच ना, कच्चा. न शिजवलेला जाड टणक. तू पण करून बघ असं. बटाटे उकडायचे, किसायचे, चांगलं त्यात तिखट टाक, धनेजिरे पावडर टाक आणि साजूक तूप टाक आणि असं त्याचा मळ डांगराचा आणि नुसतं पोळीशी खायला घे किंवा पावाला लाव. मला पण रेकॉर्डिंग कुठे आय त्याच्यामध्ये ते पावड आतमध्ये ते त्याचं ते काय म्हणतात त्याला मिश्रण तेच होतं ते शेवटी. मला असं आवडायचं. पोळे घालायचे, पावडर करून ठेवायची आई. हे कसं आवडायचं सगळीकडे. माझी पण माहिती प्रकार कधी ते गव्हाचं चीज, जवळची केळं, काय वेगळे फार वेगवेगळे असतात. मळण्याच्या पात्र्या पण पालेभाजी कडधान्य नाही. हिची आई आणि हिचं कॉमन हे त्याहून पडलेलं तुम्ही पाहिजे तर तो थोडासा तुला बटाट्याचा काहीतरी आमचा वाटला. कधी असं नाही जेव्हा ते आमच्याकडे मला असं वाटतं की माझं आयुष्य खूप बदललं. सकाळी तू भाजी करते, डब्याला काय खाते? इकडे पुण्याची खिचडी पुढे खाते. मला आता मग काय नसतं. मला दोन भाजी Free Fire India is भाजी सुद्धा नसेल, मला कोशिंबीर सुद्धा लागते. एवढा कुठल्याही कोशिंबीर जेवढ्या कोशिंबीर असतील तेवढ्या मला सगळ्या चालतं. माझ्या त्याची जेवण करतो. आपण हे सतत जसं काही खाणं म्हटलं नाही की आज हे वेगळं करू, ते वेगळं करू. जेवण नाश्ता पण आता ते थालीपीठ वगैरे मला विचार करतो म्हटलं मला थालीपीठ वगैरे पोहे सुद्धा केले ना सकाळी एवढे दुपारच्या जेवणाचे म्हणजे संपूर्ण हे होतं नाही ग्रॅज्युएशन सकाळ नाश्ता राहतो का ते बघा पण मला वेळच होत नाही. त्यांच्याकडे कसं होतं तरी झालं नाही. मला तो वेळ होत नाही नाश्ता करायला. मी नाश्ता करायला 3 पोळ्या देते तर नाश्ताच करू शकतो आपण. रिटायर झाल्यावर होऊ शकतो सगळं. पहाटे 3:30ला उठून 5:30ला निघायचं म्हणजे सगळ्या ऍक्टिव्हिटी काय काय करायचं. त्याच्यात नाही होतं सकाळी काय असतं मग गाडीला वगैरे घेऊन जायचं. पण दुपारची शाळा किंवा कार्यक्रम असल्याने संध्याकाळी यायचं जरा ब्रह्मांड आठवतं. त्याच्या पायावर येते अक्षरशः नसा अशा आठवतात ना माझ्या पायावर. इलेक्शनच्या मीटिंग असता तो त्रास झाला मागच्या वेळेला गेले. इलेक्शन संपल्यावर म्हणजे त्याची मला म्हणते ना हे तुम्ही तर जरा परत जाड झाल्यात मला गाडीवर म्हटलं इलेक्शन संपल्यामुळे मी मोकळी झाली आता काय एकच राहिलं त्याला मी कॅन्सल कशी करून घेऊ शकतो. आता हे महानगरपालिकेचं जनगणना आणि हे नको मला शाळेचं काम वर्ग सांभाळायला किती द्या
कमिशनर एवढं आहे त्याला चांगलं ठेवलेलं आहे आईच्या मध्ये मला जरा साहेबांनी चांगलं सांगितलं आपण फारच चांगली होती घरी घरी आहे आहे ते. चित्र काढले होते कारण एक ते थोडं मिनिमम पासिंग रेट असल्याशिवाय ना त्यांना ग्रांट मिळत नव्हतं ते काय एक नाही, कोण होतं त्यामध्ये? गावा पेपर नाही गावा हात चालवायला लागेल गावात वापरायला लागतं ना. नवीन टार्गेट होते की मुली शाळेत आली पाहिजे ते द्यायचे नाही सगळे आता आमच्याकडे सीबीएसई बोर्ड झालं ना बीएमसीचं ज्या शाळा प्रत्येक शाळेमध्ये 3-3 झाल्या त्यामुळे स्टँडर्ड झालं आणि चांगल्या पद्धतीने आणि प्रायव्हेटला माझ्या शाळेत तर 1400 सीबीएस नाही आता 3 पिरियड झाले ना 4 पिरियड की जाण्यानंतर प्रवास असतो दुसऱ्या शाळेत जाते Resources here. काय धनंदाळ बरीचसे पण काय केलं उपवास चांगले आहे उपवास करायचा त्यांच्याकडे पण चांगलं आहे. Help me! मला वाटतं जर बनारस काहीतरी असं नाव दिलं होतं. खाल्लेलं पण नाही. कुठल्या कुठल्या नमस्कार आपलं ते पाणी नमस्कार काढून देतं. नाही आहे थोडीशी जास्त ते बाकीचं पावडर टाकले मसाला जास्त टाकले बडीशोपपेक्षा वेलनेस मधून घेतली म्हणजे मेडिकल पण अशी आहे ते ठेवतात ना सगळे आपलं ते चिवडा वगैरे तिथं असतात उपवास, रुची, विठ्ठल खूप असतं. भरपूर असतं त्यांच्या मॉलमध्ये तर पण फार असते Help me! तर आमच्या मनाची अशी गमतीच विषय चालू होता थंडीचं तर नाहीच थंडी Help me! हो का
Need equipment. हे बघितलं Help me. लग्नाला कुठे गेलो बाबा काय राजगिरीची भाजी दूध मिक्स करून खातात ते कोवडं असतं गोड. पण ते गुळातलं असतं मला वाटतं राजगिरा चांगलं आहे काळजी घेण्याचा येतो नंतर त्रास आपल्याला